तुमचे डोळे चुरचुरतायत, डोळ्यातून पाणी येतं किंवा डोळ्यांजवळ खाज येते. हल्ली अनेकांना डोळ्यांचे आजार होतात. सतत लॅपटॉप, मोबाईल हे यामागचं कारण आहेच. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज डोळ्यांच्या आजारांचं प्रमुख कारण बनते. सतत हवामान बदलामुळे डोळ्यांचा संसर्ग वाढल्याचं संशोधनातून समोर आलंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत अधिक माहिती घेऊया. हवामान बदलामुळे अचानक खूप पाऊस पडतो, तीव्र दुष्काळ पडतो, उन्हाच्या लाटा सुरू होतात, हवेतील आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी वाढते किंवा अचानक कमी होते, वादळी वारे अशा घटनांची तीव्रता वाढते. ऑप्थॅल्मॉलॉजी अँड थेरपी जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार क्लायमेट चेंजमुळे जगभरात डोळ्यांच्या संसर्गाचं प्रमाण वाढते. बेसुमार पाऊस, तापमानातील अचानक चढ उतार, ह्युमिडिटी, वादळी वारे आणि प्रदूषण यांचा डोळ्यांच्या संसर्गावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रभाव पडतो. तर चीनमध्ये ह्युमिडिटी आणि तापमान यांचा मोतीबिंदूशी संबंध काय, यावर संशोधन झालं. यात आढळलं की तापमानात प्रत्येक अंशाच्या वाढीमागे देशात मोतीबिंदूच्या संख्येत 4% वाढ झाली. खूप जास्त तापमान आणि कमी ह्युमिडिटी यांचा प्रौढांमध्ये मोतीबिंदूशी संबंध असण्याची शक्यता आहे, असं संशोधकांचं मत आहे. तर स्पेनमधील हॉस्पिटल ऑफ अक्सारकिया मधील डॉक्टरांनी गेल्या 10 वर्षात दक्षिण स्पेनमध्ये तापमान वाढीचा लोकांच्या डोळ्यावर कसा परिणाम होतोय याचा अभ्यास केला. कमाल सरासरी तापमानात वाढलेल्या प्रत्येक अंश सेल्सिअस सोबत मोतीबिंदूचं प्रमाण वाढतं असं त्यांना दिसून आलं. तसंच मोतीबिंदू होण्याचं सामान्य वय 60 किंवा त्याहून अधिक असलं तरी शेतात काम करणाऱ्या 15 ते 49 वयोगटातील लोकांमध्ये मोतीबिंदूचं प्रमाण आढळल्याचं या अभ्यासात दिसून आलं. तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झालं तर उष्माघाताचा धोका वाढतो. यात डोळ्यांची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा कमकुवत होते, ज्यामुळे डोळ्यांना रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेशीज नावाच्या हानिकारक रेणूंशी लढणं कठीण होतं, असं बीबीसीशी बोलताना युकेतील NHS फाउंडेशन ट्रस्टच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये सिनियर क्लिनिकल फेलो म्हणून काम करणाऱ्या सागनिक सेन सांगतात. याशिवाय डोळ्यातील लेन्स प्रथिनं पुन्हा तयार करू शकत नसल्यामुळे जी व्यक्ती उष्णतेमध्ये जास्त वेळ घालवते त्यांना मोतीबिंदू होण्याची शक्यता दाट असते. तज्ज्ञांच्या मते हवामान बदलांच्या परिणामांमुळे केराटायटिस, डोळ्यांच्या बाहेरील थराची सूज, टेरेझियम, डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर गुलाबी मांसल वाढ आणि कंजेंटिव्हायटिस म्हणजे डोळे येणं हे आजार आता दिवसेंदिवस वाढू लागले.